भिवंडी तालुका के काल्हेर गांव में हर वर्ष की तरह इस वर्ष भी श्री ज्ञानेश्वर सत्संग मंडल अध्यक्ष श्री रमेश सीताराम पाटिल, उपाध्यक्ष दशरथ काशीनाथ महात्रे, सर चिटनीस सचिन गोपीनाथ पाटिल, खजिनदार हरिभक्त पारायण आत्माराम तरे, हरिभक्त पारायण श्री ज्ञानदेव दत्तात्रेय महात्रे, हरिभक्त पारायण जितेंद्र काशीनाथ पाटिल, हरिभक्त पारायण काशीनाथ चिंधू पाटिल, हरिभक्त पारायण गुरुनाथ भिवा महात्रे, हरिभक्त पारायण संजय शिवाजी महात्रे, उमाकांत रघुनाथ पाटिल, विष्णु सीताराम पाटिल, अनंता राजाराम इताड़कर, यशवंत हरी तरे, हरिभक्ति पारायण श्रीमती प्रणीता इंद्रजीत पाटिल, माजी आमदार योगेश रमेश पाटिल, माजी सरपंच छत्रपति परशुराम पाटिल, माजी सरपंच लाड़किया काथोड़ पाटिल, माजी पुलिस पाटिल हरिदास कृष्णा पाटिल, जनार्दन काशीनाथ पाटिल, माजी सरपंच एडवोकेट समीर शरद पाटिल, हरिभक्त पारायण एडवोकेट भूषण ज्ञानदेव महात्रे तथा श्री ज्ञानेश्वर सत्संग मंडल के सभी कार्यकर्ताओं पदाधिकारी तथा काल्हेर गांव के ग्रामस्थ मंडलों द्वारा अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहला का आयोजन आज दिनांक 28 नवंबर 2024 से 5 दिसंबर 2024 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया है। तो वही आगे हम आपको बता दें कि इसी कड़ी में आज दिनांक 5 दिसंबर 2024 को हर वर्ष की तरह इस वर्ष भी मुलुंड के श्री ज्ञानेश्वर जनार्दन वैती द्वारा महाअभिषेक महापूजा का आयोजन कर कैलाशवासी जनार्दन दामोदर वैती व कैलाशवासी अनुसाया जनार्दन वैती के स्मरणार्थ काले का महाप्रसाद दिया गया। तो वही अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहला का समापन आज दिनांक 5 दिसंबर 2024 को काले का कीर्तन करके किया गया। तो वही इस काले कीर्तन का सौजन्य कैलाशवासी ताईबाई सुकिया तरे के स्मरणार्थ भाषा प्रभु हरिभक्त पारायण श्री जगन्नाथ महाराज पाटिल द्वारा काले का कीर्तन किया गया।
श्री रामदेव पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज गजानन महाराज बजरंग जय गरुड़ महाराज की जय अग्निदेवी माते की जय साईं बाबा की जय सब संताप में माता पिता की जय अपने गुरुदेव की जय जय श्री राम जय शिवाजी महाराज की जय सदा सर्वदा योग तुझे करणी गुणवंता रघुनायका गणेश आता उपासनेला मोरया मोरया मी बाळकाने ज्ञानेश्वर जनार्दन वैती यांच्या शुभहस्ते संपन्न झालेली आहे। आमच्या ह्या मंडळाचे खरे आधारस्तंभ आहेत। आधीसाठी हे सांगतो की यांचे वडील कैलासवासी जनार्दन अनुभाई जनार्दन वैती नितांत श्रद्धावान। मला वाटतं माझ्या साधारण माहितीप्रमाणे ह्या ज्ञानेश्वर माऊलींनाच नमस केला त्यांनी। आम्हाला पुत्र व्हावा, काहीतरी अपत्य व्हावं आणि भगवंताच्या कृपेने जन्माला आलेला हा सुपुत्र आणि त्यांच्या आईवडिलांनी त्याचं नावच ज्ञानेश्वर ठेवलं। ज्ञानियांचा राजा दानवीर दानशूर आज आम्हाला लाभलेले आहेत।
आमचं आद्य कर्तव्य आहे. दरवर्षी ते आम्हाला न मागता जे हवं ते देत असतात. आजचा काळ्याचा प्रसाद जो आहे, काळा प्रसाद, तोही त्यांच्यातर्फे आहे. दरवर्षी मला वाटतं किती वर्ष झाली, मला माझ्या अंदाजाप्रमाणे मला तरी सांगता येत नाही, तुझं सांगतो 15 वर्ष अगोदर वडील वारले, बरोबर, त्याच्या आपासून परंपरा आहे. ही परंपरा चालू ठेवा अशी मी विनंती करतो. आणि विश्वास आहे, सम्यक तनोती तैतारे एकी संतान, आई वडिलांचा वारसा पुढे जपणारा असा हा आमचा ज्ञानेश्वर, त्यांचा आम्ही सत्कार करत आहोत. शाल देऊन त्यांना सन्मानित करत त्याचा त्याने स्वीकार करायचा आहे. आपल्याकडे म्हणजे प्रॉब्लेम होतो, का ठेवायचा की कुठंतरी चुनी वैद्य साहेबांनी किती पैसे लगेच माझ्याजवळ काढून दिले, किती 4-5 हजार रुपये त्यावेळेला असतील. हां, ते लगेच काढून दिले. आणि त्या टायमापासून हे 2 सिलेंडर आणि शेगडी ही जनार्दन वैद्य साहेबांनी दिलेली आहे. ही याची पण नोंद ठेवा. जय हिंद. दरवर्षीप्रमाणे यंदाही काल्हेर गाव इथे आपलं सप्ताह पार पडलेला आहे. आणि गेले 7 दिवस जे काय इथे कीर्तन पारायण हे चालतं, याचा आनंद इथे सगळ्यांना त्याचं महत्त्व माहिती असावं आणि हे कायमस्वरूपी असं चालत राहावं. इथली कमिटी मेंबर्स असो, अध्यक्ष उपाध्यक्ष आमचे दशरथ काका असं, ते आतुरतेने म्हणजे सगळे वेळेत येऊन त्यांची सेवा केली जाते. खूप भंडारा केला जातो दरवर्षीप्रमाणे. यंदाही ती पूजा माझ्या हाताने संपन्न झाली आहे, याचा मला खूप आनंद आहे. त्याच्याहून जास्त आनंद झाला की आज बऱ्याचशा जुन्या आठवणी माझ्या आईवडिलांच्या सगळ्यांतर्फे सांगण्यात आल्या, छोट्या छोट्या गोष्टी ज्या मला माहिती नव्हत्या असं. तर बरं वाटतं. म्हणजे आज गेले 15-16 वर्ष झाली, म्हणजे 20 वर्ष माझ्या आईला जाऊन आणि 15 वर्ष वडिलांना, पण आजही त्यांची आठवण इकडे काढली जाते. आणि तीच एक छोटीशी देवाणघेवाण जी आहे, जी मला इथे दरवर्षी न विसरता निस्वार्थ मनाने जे काय लागेल त्या हिशोबाने मी इथे आपला पारायण जो पार पडतं, जो भंडारा होतो, त्याची सेवा करण्यात मला खूप अत्यंत आनंद होतो आणि कायम राहील. मी फक्त ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेन की मला, माझ्या कुटुंबाला आणि या सगळ्यांना उद्दंड आयुष्य दे, सगळ्यांना सद्बुद्धी दे, निरोगी आयुष्य दे, म्हणजे जेणेकरून सगळ्यांना आम्हाला दरवर्षी अशी सेवा करता येईल.
भगवंताच्या बाललीला सांगून थांबायचं आपल्याला. भगवान श्रीकृष्णाने ज्या अनेक लीला केल्या त्यामध्ये त्याने का बरं चोरी केली सांगा. त्यानिमित्ताने जो गवळणींच्या घरी येऊन आमचं चित्त चोरावं एवढीच इच्छा आहे. कृष्णाने सांगितलं, आई मला भूक लागली आहे. कृष्ण म्हणाला, कशी काय भूक लागली? आणि मग 10 ते 12 काल्याचं कीर्तन आहे ना. भैया म्हणते, पण मंथन झालं नाही तर लोणी कसं काय? कीर्तन झालं नाही तर भोजन कसं काय? याला धीर नाही गेला आणि डेऱ्यात उडी टाकून येईल ते लोणी खाऊ लागलं. बाबतीत घेते, माझ्या बाबतीत का घेणार नाही? म्हणे माझ्या ते लोणीच येत नाही. ती गवळण म्हणाली, तू पाणी कोणतं टाकलं होतं? तिने सांगितलं, साध. नाही गार लागतं. पुन्हा म्हणतो चुकी नाही. ते म्हणते मग तिसरी गवळण आली, तिने MA ला लॉजिक घेतलं होतं. ती म्हणते याच्यात मॅजिक नाहीये. म्हणे मग अगं लोण्याचा गोळा मोठा असला तर खाली राहील. भगवान म्हणाले, आता ईडी लागला. गोपाल कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर. अत्यंत श्रद्धेने संपन्न होणारा हा कालेरगावचा उत्सव आणि मेहनत करणारे आपण सर्व मंडळी आहात. जाता जाता एक उद्घोषणा करून जाईल. 22 डिसेंबरला आपल्या सरळांब्याच्या आश्रमावर सुभाष मामा या संतांची 3री पुण्यतिथी होणार आहे. सायंकाळी 7 ते 8 संजय महाराज पाचपूर यांचं कीर्तन संपन्न होणार आहे. दुसरा उत्सव यंदाचा 31 सरळांब्याला जो दरवर्षी होतो तो यंदा पंढरपुरात संपन्न होणार आहे. माझी विनंती, एकदा एक 31 आमच्या नावावर करून बघा कसा असतो. आगरी समाज धर्मशाळेमध्ये 30, 31, 1 असा 2.5 दिवसाचा उत्सव संपन्न होणार आहे. येणाऱ्यांनी 30 तारखेला सकाळी पंढरपुरात पोहोचायचं आहे ही विनंती. आणि सरळांबे ते श्री संत नामदेव महाराज कीर्तन विद्यालय कार्यान्वित आहे. आमच्या कदम भाऊंचा सुपुत्र तिथं कीर्तन शिकण्यासाठी आहे. तेव्हा शालेय शिक्षणासाठी असलेल्या व्यवस्थेचा आपण लाभ घ्या. 15 मुलं तिथं थांबलीत, त्यातली 4 मुलं आता कीर्तन करू लागलीत. या सगळ्याला कालखंड फक्त 8च महिन्याचा झाला आहे. इतकी प्रगती आणि मेहनत तिथली मुलं करतायत. आपण त्याचाही जरूर लाभ घ्या. आणि तिथं चाललेल्या उपक्रमात सहभाग म्हणून, सेवा म्हणून तुमच्यातले अनेक जण सहभागी होत आहेत. त्यामध्ये आपल्या कालेरगावचे श्री उमाकांत भाऊ यांनी तिथल्या डागडुजी आणि देखरेखी करता, सजावटी करता रुपये 5,000 रुपयाचा निधी आमच्याकडे सुपूर्द केला आहे. ही कीर्तन सभा त्यांचे धन्यवाद मानते. आपल्या सर्वांना 22 डिसेंबरचं तिथलं निमंत्रण आवश्यक आहे. आपल्या धर्माच्या शिक्षणाची व्यवस्था असल्या पाहिजे. मुसलमानांचे मदरसे आहेत, ख्रिश्चनांचे कॉन्व्हेंट आहे, हिंदूचं काहीच नाही. आपली पोरं जातात कुठं होली मेरी, पण ती होली मेरी नाही आहे ना. त्यांना कुठं भजन कीर्तन तिथं शिकवलं जाणार आहे. आपल्या धर्माचं शिक्षण आपल्या मुलांना मिळालं पाहिजे. त्यात आपण सहभागी तर झालो पाहिजे. त्या सेवा कार्यात आपण आला पाहिजे, सहभागी झाला पाहिजे. त्यांचं सर्वांचं स्वागत आहे. आमचे तेजस महाराज मृदंगाला, तेजस म्हणजे तेजस्वी महाराज आहेत. अंकितचं सुमधुर आणि लयबद्ध हार्मोनियम वादन, काला खाऊ दही भात शुभम, मृदंगाची साथ केली, मागे पुढे उभा. मंगेश दोन्हीकडे उभं राहायला पाहिजे, कारण बाकी बसले प्रकृतीमुळे. आमचे दैवाते महाराज आणि सर्वच मंडळी, आपण सर्व श्रोतेजन या सर्वांच्या हृदयातल्या माऊलीच्या श्रद्धेला
प्रणाम करतो. आमचे ज्ञानेश्वर महाराज आहेत, परिसरातील सर्व वारकरी आहेत. आपल्या सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय. शुभम महाराज देवाचे हरवण्याची साथ दिली. अंकित तुकाराम पाटील शेळगाव, श्रीधर जयवंत पाटील माजी सरपंच काल्हेर, श्री सुधार पाटील अध्यक्ष काल्हेर माथाडी सहकार्य करणारे आमचे आहेत. त्यामध्ये मूर्तीची रंगरंगोटी करणारे सालाबादप्रमाणे दरवर्षी अगदी न चुकता निशिकांत यशवंत पाटील आणि त्यांना कीर्तनकारांसाठी रोज एक नवीन शाल असते. शाल देणगी देणारे शालचे आहेत. कैलास सीताराम कासोड पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र सुनील सीताराम पाटील यांच्याकडून रोजच कीर्तनी वारीची सजावट केली जाते. सौ पार्वती यशवंत म्हात्रे काल्हेर. माध्यमातून कीर्तनकार, गायक वृंद, वादक वृंद यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारे जे आहेत, मी आज पहिल्यांदा त्यांना अतिशय सुंदररित्या काहीच तक्रार दिसली नाही आम्हाला आणि त्याची स्वतःची तक्रार नाही आणि योगायोगाने त्या स्पीकरवाल्याचं वारंवार आम्ही नावही घेतलं नाही. ते याना म्युझिक काल्हेर, प्रोप्रायटर उमेश मेस्त्री, यतेश मेस्त्री अतिशय सुंदर स्पीकर सेवा त्यांनी दिली. मी मंडळातर्फे त्यांना धन्यवाद देतो. त्यानंतर कीर्तनानंतर रोजच आपल्या भाविकांसाठी दूध व्हावं या उद्देशाने रोजच दूध देणारे, दुधाची सेवा करणारे असे आमचे सचिन गोपीनाथ पाटील, त्याचप्रमाणे त्यांच्या मातोश्री श्रीमती निर्मला गोपीनाथ काल्हेर हे कैलासवासी रघुनाथ राघव पाटील व गोपीनाथ रघुनाथ राघव पाटील कैलासवासी त्यासोबत त्या भोजनासोबत गावातील काही मंडळींनी म्हणजे काहीकांना अडचण आहे तरीसुद्धा कैलासवासी रुपीबाई मारुती पाटील त्यांची मातोश्रीचं निधन झालेलं आहे, तरीही त्यांनी आज इथं 10 किलो जिलेबी दिलेली आहेत भाविकांसाठी दिलेली आहेत. त्याबद्दल मी मंडळातर्फे धन्यवाद देतो. आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे काल्हेरमध्ये पाण्याची आमची अडचण ओळखून
समर्थ वॉटर फिल्टर यांचे प्रोपायटर श्री सुधीर एक वॉटर फिल्टर आम्हाला मंदिराला त्यांनी दान केलेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी इथं व्यासपीठावर यायचं आहे आणि आमच्या विनंती करेन की त्यांचा यथोचित तुम्ही सत्कार करा. कालवासी धन्यवाद. श्री रमेश रघुनाथ पाटील, श्री रवींद्र मोतीराम पाटील, श्री मारुती रामचंद्र पाटील, श्री सुरेश सुरेश जोशी, श्री नित्यानंद मोतीराम पाटील,